बंधू मुलमुले सर, तुम्हा सगळ्यांचं कट्ट्यावर स्वागत. आपण सुरुवात करूया. खरं तर जेव्हा या मनसुद्ध तुझाचा पहिला भाग जेव्हा झाला, पहिला सीझन जेव्हा झाला, तेव्हा त्याचं खूप उत्तमरित्या स्वागत झालं, कौतुक झालं. आता दुसऱ्या भागामध्ये जर काही वेगळं असेल तर ते सुबोध भावे हे त्यातलं मुख्य प्रोटॅगोनिस्टच्या रूपानं आपल्याला भेटत आहेत. तर सुबोध म्हणजे बाकी सगळ्यांशी सुरुवात करताना खरं तर तुझ्याचपासून ती सुरुवात झाली पाहिजे की तू पहिला भाग बघितला होतास का? आणि जेव्हा दुसऱ्या पर्वाचं जेव्हा सगळं हे काम जेव्हा चर्चा झाली आणि जेव्हा हे काम तुझ्याकडे आलं आणि तुझे जे अनुभव आहेत, तर तुला काय या सगळ्या अनुभवातून मिळालं? सगळ्यात पहिल्यांदा ABP माझा तुमचं अभिनंदन आणि मनपूर्वक आभार की ज्या गोष्टीला सगळ्यात दुर्लक्षित गेलेलं आहे आजपर्यंत, त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलत आणि त्याच्यावरची एक अप्रतिम मालिका तुम्ही सादर केली. ती मालिका करण्यामागे ज्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे ते डॉक्टर प्रशांत, चंदू सर, या सगळ्यांचं अभिनंदन. आणि स्वप्नीलनी केलेली त्यातली भूमिका मानसोपचार तज्ज्ञाची आणि त्याच्यामध्ये असलेले बाकी सगळेच एकापेक्षा एक सरस कलावंत. मी ती मालिका अर्थातच पाहिली होती, त्याची गोष्टही ऐकली होती आणि आवर्जून काही मनापासून बघाव्यात अशा ज्या काही मालिका असतात त्याच्यातली ती एक मालिका होती मनसुद्धचा पहिला सीझन, आणि तशीच ही देखील सीझन 2 असणार आहे. मला म्हणजे याच्याविषयीचं महत्त्व वाटण्याचं कारण की मी कॉलेजच्या काळामध्ये असताना एका अनामिक भीतीने जवळपास 8 ते 9 महिने मला झोप येत नव्हती. मी 24-25 वर्षाचा असताना मी आईच्या जवळ झोपायचो आणि कोणाला सांगता यायचं नाही, सहन करता यायचं नाही, अशा एका विचित्र फेजमधनं मी त्या काळात जात होतो. आणि माझ्या नाटकाच्या ग्रुपमध्ये माझी एक मैत्रीण होती जी तेव्हा सायकोलॉजी शिकत होती पुण्यातल्या एका महाविद्यालयातनं. आणि तिने मला विचारलं की आमचं अभ्यासाचा भाग म्हणून आम्हाला काही केस स्टडीज करायच्या असतात, तर तू माझ्याशी बोलशील का? तर बोलशील कालाच आधी मी घाबरलो की काय बोलणार. आणि गप्पा मारण्यापूर्वी तिने छोटे छोटे काही त्यांचे एक्सरसाइजेस होते, म्हणजे चित्र बघून त्या चित्राकडे बघून तुला काय वाटतंय ते सांग किंवा वगैरे वगैरे, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं हळूहळू तिने मला बोलतं केलं आणि तिने प्रॉब्लेम सोडवलाच नाही. मी बोलता झाल्यामुळे तो सुटला. आणि हे पहिल्यांदा मला जाणवलेली गोष्ट की अरे बापरे, म्हणजे किती गरजेचं आहे की आपल्याला जे वाटेल त्या गोष्टी कोणापाशी तरी व्यक्त होणं, आपल्याला जे वाटेल ते कोणापाशी तरी आपण सांगणं आणि त्याच्यातनं स्वतःला समजून घेत आपण पुढे जाणं. आणि ती मनाची माझी झालेली पहिली ओळख. आणि त्याच्यानंतर सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यांवरती मला असं वाटतं की तो गैरसमज अजूनही आपल्या समाजात आहे की मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं किंवा मानसोपचार तज्ज्ञाला व्हिजिट करायला गेलाय म्हणजे आपल्याकडे काहीतरी जेन्युइनली भयंकर मोठा काहीतरी आजार आपल्याला आहे, ह्याला वेड लागण्याच्या पायरीवरती हा उभा आहे, असे गैरसमज अजूनही आहेत. पण मला हे मनापासून सांगावं असं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाची गरज फक्त प्रॉब्लेम आल्यावर येत नाही. तर मला असं म्हणजे अनेक खेळाडू सुद्धा जे ऑलिम्पिक लेवलला जाऊन खेळतात किंवा जे अत्यंत मोठे कलावंत आहेत असे सुद्धा वेळोवेळी मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेत असतात. कारण तुमचा फोकस एक असतो, म्हणजे कलाकारांचा फोकस चांगलं काम करणं असतो, खेळाडूंचा फोकस ऑलिम्पिकमध्ये किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये मेडल घेणं असतो. आणि मला असं वाटतं की मानसोपचार तज्ज्ञाची गरज ही आपल्या प्रत्येकालाच आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि त्याच्यासाठी हा सीझन 2 आपण पुन्हा एकदा करतोय, याचा मला अभिमान आहे आणि याचा एक छोटासा भाग मी आहे, याचा प्रचंड आनंद आहे. चंदू, पहिला सीझन खूप त्याचं कौतुक झालं. दुसरा सीझन करताना काय विचार करत होतास तू? काय चॅलेंज काय होतं? खरं म्हणजे खूप टेन्शन होतं. कारण काय होतं की जेव्हा नवीन संकल्पना सुचली, पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने डॉक्टरांचे ते पुस्तक वाचलं, प्रशांतशी बोललो, तुमच्याशी बोललो आणि ABP माझाने ज्या प्रकारे स्वागत केलं तेव्हा त्याचं खूप नाविन्य पण होतं, एक आवेग होता आणि काहीच माहिती नव्हतं काय होणार आहे. पण एक अत्यंत प्रामाणिकपणे आपण तो प्रयत्न केला आणि तो खूप चांगल्या पद्धतीने सक्सेसफुल झाला. तेव्हा तुमचे टेक्निशियन्स असतील किंवा एकूण ती रचना जी होती, कारण ही मिनी मालिका आहे आणि हे फिक्शन आहे, सेमी फिक्शन आहे, त्यामुळे आणि मी त्याला इन्फोटेनमेंट तेव्हा असं शब्द दिला होता की इन्फॉर्मेशन आणि एंटरटेनमेंटचं कॉम्बिनेशन आहे आणि ते न्यूज चॅनलवर करतं. ते छान झालं.
खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला पहिल्या एपिसोडपासून आल्या. तुमच्या त्या डिजिटल माध्यमावर सतत खाली कॉमेंट आल्या, लाखोचे व्ह्यूज आले, याचा दुसरा भाग करा. आम्हाला दोघांना तर पर्टिक्युलरली प्रशांतला आणि मला कुठे पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो, नाटकाचा प्रयोग असो, सिनेमाचा असो, तिथे बघणारी माणसं याचा दुसरा सीझन करा, हे खूप छान आहे. मला असं वाटतं की त्यातली खूप सिम्प्लिसिटी जी होती ती फार छान पद्धतीने वर्कआउट झाली. कारण आपल्याकडे शूटिंग किंवा कशाचं काहीतरी माध्यमांतर करायचं म्हणल्यानंतर जो एक मोठा पेच निर्माण होतो तो तुम्ही आम्हाला खूप छान पद्धतीने सोडवला. आणि एक खरं तर केबिन आहे सायकॅट्रिस्टचं आणि त्याच्याकडे येणारं कुठला तरी एक विकाराचा माणूस आहे किंवा त्याच्याबरोबरचा नातेवाईक आहे. एवढ्या सोप्या रचनेतनं त्याच्या एका प्रॉब्लेमच्या निमित्तानं होणारं समुपदेशन, याच्यामध्ये ना लिटरेचरचा, ललित लेखाचा, नाटकाचा, मानसिक गुंतागुंतीचा उलगडा होण्याचा सगळा आनंद एकत्र मिळाला. आणि ती सिम्प्लिसिटी फार छान वर्क झाली. आणि हा जसं म्हणाला की मी अगदी स्वप्नीलशी असो किंवा सुबोधशी असो हे 3च वाक्य म्हणालो होतो की गंमत अशी आहे की याच्याकडे, या माणसाकडे आपल्या आयुष्याचा विकार, दुःख, माझं काहीतरी दबलेलं बोलायला मी येतोय, ते व्यक्तिमत्व फार महत्त्वाचं असतं. तो हक्काचा खांदा घ्यायला आलेलो असतो मी आणि त्याच्यापाशी सगळं मनातलं बोलणार असतो, जे कदाचित मी माझ्या बायकोशी बोललेलो नाही, आईशी बोललेलो नाही, वडिलांशी बोललेलो नाही. अशा वेळेला लिसनिंग, त्याचं ऐकणं की हा म्हणजे माझा प्रश्न हा सोडवेल किंवा मी याच्यापाशी इतक्या माझं खाजगी एक व्यक्त करू शकतो, हा विश्वास वाटावा, असा नट मिळणं हे स्वप्नीलच्या निमित्ताने मिळालं आणि सुबोधच्या निमित्ताने मिळालं. कारण ती क्रेडिबिलिटी आहे. या मालिकेचं सगळ्यात मला आणखीन एक काय मोठं वाटतं, मोठेपण म्हणजे तुझं आहे खरं तर, की मराठीतले सगळे उत्तम लोक पहिल्याही भागामध्ये आणि दुसऱ्याही या सीझनमध्ये आहेत. तर म्हणजे हे कसं काय जमवलं? याची गंमत अशी आहे की जसं हा म्हणाला, म्हणजे मला आठवतं की स्वप्नीलला सुबोध भावे, सचिन खेडेकर, सुमित राघवन किंवा अशा समकालीन नटांनी फोन केलं होतं की अरे फार छान झालं. कारण नट सुद्धा काहीतरी वेगळी अभिव्यक्तीसाठी भुकेला असतोच. इथे थोडीशी चिडचिड सायकॅट्रिस्टची आमच्याकडे होते, जी स्वप्नीलची झाली की किती टर्मिनॉलॉजी, किती बोलायचं आहे. काही याला तो खुश असायचा की येणारा पेशंट खूप बोलका असला तर त्याला बरं वाटायचं की म्हणजे बाबा ऐकायचं, पण त्याला बोलताना त्याला खूप भान ठेवून आणि त्यातली टर्मिनॉलॉजी. सगळ्यात कोणतं म्हणजे काय बोलणं फार अवघड होतं, कुठली टर्मिनॉलॉजी मधलं खूप शब्द की विसरलो बरं झालं अशी अवस्था आहे आता तुझी? इतिहासात जसं सण सणावळ्या लक्षात ठेवणं खूप भयंकर असतं ना, किंवा हा म्हणजे कुठला राजा कुणाशी कधी कुठल्या साली लढला, तर राजा लढला एवढं पुरेसं आहे ना. तो साल आलं की पंचायत होते, कारण ते तारीख आठवायला लागते. तसं याच्यामध्ये आहे. काय घडलं तुझ्या आयुष्यात? बर, मग तू असं का नाही करून बघत? ते असं का नाही करून बघत मध्ये जे ते लिहितात ना डॉक्टर, ते जिभेचे व्यायाम. आणि मी मागेही म्हणालो तसंच आत्ता परत सांगतो की याचा एक एक भाग म्हणजे संपूर्ण नाटक किंवा सिनेमाचा इम्पॅक्ट देतं. कारण आपल्याला म्हणजे त्या म्हणजे समजा याला सायकॅट्रिस्टची भूमिका करायची, पण याला लिसनिंग आणि बाकीच्या गोष्टी आहेत. त्या माणसाला तर म्हणजे ज्याला विकार झालाय असा जे पेशंट्स आपल्याकडे येतात, यावर्षीच्या टीममध्ये आपल्याकडे दिलीप प्रभावळकर आहेत, निर्मिती सावंत आहे, मुक्ता बर्वे आहे, अरुण नलावडे आहे, वैभव मांगले आहे, विजय निकम आहे, किरण करमरकर आहे, नवीन फळी पण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांना काय गंमत येते की मी नेहमी सांगतो की ते जसं स्टॅनिस्लावस्कीच्या थिअरीसारखं आहे की बिईंग, आणि म्हणजे एखादा रोल करण्याचं, त्या विकारग्रस्त माणसाचा रोल करणं हे पूर्ण नाटकाच्या लेंथ इतकं ते 20 मिनिटात महत्त्वाचं ठरतं. कारण त्याची सगळी लक्षणं, तो नेमकं काय म्हणतोय, त्याला होतंय म्हणजे काय होतंय, कशाच्या संदर्भात होतंय, हे खूप छान पद्धतीने करता येते. ते एक ना ऑडिशन दिल्यासारखी आहे. हा 20 मिनिटाचा आहे. म्हणजे हा एक एपिसोड आहे आमचा रिकामी खुर्ची नावाचा, तो फारच इंटरेस्टिंग पद्धतीने तो संपल्या सोबत म्हणाला की चंदू चल आपण याचं थिएट्रिकल करूया का, म्हणजे एक सायकॅट्रिस्ट आणि 5 केस जर घेतल्या 20 मिनिटाच्या, तर असं आपण याचं रंगमंच रूपांतर करू का. म्हटलं करूया. हे आता आपल्याकडे 13 आणि 13 26 भाग आहेत. जर आपल्याला मिळालं काही चांगलं तर जरूर करूया. म्हणजे जसं आत्ता ही मंडळी बसली आहेत ना, हेच आमचं स्टेज असेल, हीच आमची पात्र असतील समजा 5 किंवा 6, आणि अशीच रचना असेल टेबल खुर्ची आणि ही येऊन बसेल आणि तो एपिसोड सुरू होईल, ती जाऊन बसेल, इतकं सिम्प्लिसिटीने पण होईल. प्रशांत, पहिल्या सीझनचं लिखाण आणि दुसऱ्या सीझनचं म्हणजे काय, पहिल्या भागानं काय मिळालं, दुसऱ्या भागानं काय काय
चंदू म्हणाला तसं पहिल्या भागाच्या वेळी एक वेगळी एक्साइटमेंट होती, एक वेगळं टेन्शन होतं, सगळं नाविन्य हा प्रकार होता की एक असं रिसीव्ह होणार आहे, आपल्याला नेमकं काय करायचं आहे. डॉक्टर हे असे आहेत की त्यांच्यातला अभ्यासक हा सतत जागा असतो. म्हणजे आता शूटिंगसाठी दिले, हो का तुमचं होणार आहे का, मग कधी दिसेल आपल्याला, ओके मग तेव्हा कळवा हां, मग आणि संबंध संपला असा प्रकार नाही. तर ते चित्रीकरणाला पूर्ण वेळ उपस्थित राहिले पहिल्या सीझनच्या. आणि त्यांनी सगळी आमची धडपड पाहिली, आमची सगळी गंमत पाहिली, काय होते, अच्छा ह्याच्यानंतर हे ओके ह्याच्यानंतर हे. आणि दुसरं सीझनचं जेव्हा आमचं डिस्कशन सुरू झालं तेव्हा कोणतेही पुस्तक डोळ्यासमोर नव्हतं. डॉक्टरांनी तेव्हा पुस्तक लिहिलं नव्हतं. मला वाटतं कदाचित ते पहिल्यांदा असं झालं असेल की एखाद्या मालिकेसाठी खास कथा लिहिल्या गेल्या, म्हणजे या अर्थाने की ज्याचं सेटअप तयार आहे अशा त्यांनी कथा नवीन लिहिल्या. आणि जवळजवळ म्हणजे डॉक्टरांची चांगली गोष्ट अशी आहे की गुणात्मक दर्जाबद्दल तर आपण खूप बोललेलो आहोत की कितीही बोलू शकतो आपण, पण त्यांच्या लेखनात विपुलता सुद्धा आहे. म्हणजे ते उगीच असं नाही आज जरा माझा मूड नाही आहे हो त्याच्यामुळे मी देऊ शकत नाही वगैरे असं काही नाही त्यांचं. हो का, अच्छा, पण याचा अर्थ मागणी तसा पुरवठा नाही आहे म्हणजे ते. आणि आमचे सायकॅट्रिस्टला नाही सांगता. तर त्याच्यामुळे गंमत अशी झाली की आमचं फोनवर बोलणं व्हायचं, कधी कधी भेट व्हायची आणि मग मी हा विषय तुम्हाला कसा वाटतो, अमुक कसं वाटतं. आणि मग आता आमच्या डोळ्यासमोर ती केबिन यायला लागली. त्या केबिनमध्ये आपल्याला काय काय विषय घेता येतील आणि कोणते आपले राहिलेले आहेत आणि फक्त आता उरलेले करूया असं म्हणून नाही. मग त्याला मी जसं म्हणालो तसं आता निवड आली आमच्याकडे की आता काय निवडता येईल. तर थोडंसं असं वाटलं की पहिल्या सीझनमध्ये खूपसे आजार आपण चांगल्या अर्थाने कव्हर झाले होते की ते मानसिक आजार आहेत. यावेळी थोडंसं असं झालं की सोशल प्रेशर्समुळे पण जे आजार निर्माण होतात त्यांची आम्ही त्याच्यावर थोडासा जास्त भर दिला. डॉक्टर पहिल्या सीझन नंतर किंवा पहिला भाग जेव्हा आपला प्रसारित